हे फ्रेंड्स, हाय. मी आहे डॉक्टर प्रियंका आणि आज आपण बोलणार आहोत होमिओपॅथी नक्कीच प्लासिबो ही मेडिसिन. त्याच्या आधी आपण एका व्यक्तीबद्दल बोलूया. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. कोण आहे ही व्यक्ती? या व्यक्तीने होमिओपॅथी डिस्कव्हर केली होती. माहितीये का कोण व्यक्ती होती? ही इज MBBS MD. He is a well-known physician working very well in his time. मग अशा व्यक्तीला जो MBBS MD आहे त्याला जो त्याच्या टाइम मध्ये खूप छान काम करतोय, खूप छान अचीवमेंट आहेत त्याच्या, अशा व्यक्तीला का बरं गरज पडली एका अशा मेडिसिनची, एका अशा पॅथीची डिस्कव्हरी करायची की ज्याला आजकाल लोक प्लासिबो म्हणतात. मूर्ख होता का तो की सगळे मेडिसिन्स माहिती असताना? ही इज द बेस्ट फार्माकोलॉजिस्ट. त्यांनी फार्माकोलॉजी सुद्धा केलेलं आणि मग एवढं सगळं करून मूर्ख तर नसेल ना की त्यांनी विनाकारणच काहीतरी म्हणून एक प्लासिबो किंवा ज्याच्यामध्ये मेडिसिनच नाही असं एक सायन्स डिस्कव्हरही केली. त्यांनी आयुष्यभर ती प्रॅक्टिसही केली. ही इज अ ग्रेट मॅन. त्या व्यक्तीला फ्रस्ट्रेशन आलेलं की अरे मी डिस्कव्हरी करतोच आहे, मी ट्रीटमेंट करतोच आहे, पण रिझल्ट मला हवं तसं येत. अँड वेन ही इज टायर्ड, जेव्हा तो थकला की बाबा अरे मी इतकं सगळं शिकलोय, इतकं वाचलंय, इतकं सगळं केलंय आणि मी ट्रीटमेंट करतोय पेशंटला, पण यांना पाहिजे तसा मला रिझल्ट येत नाहीये. त्यानंतर त्यांनी स्वतः नवीन डिस्कव्हरीज रिसर्च केल्यात आणि त्याच्यामधनं होमिओपॅथी एक सिस्टीम तयार केली ज्याच्यामध्ये सिमिलर सबस्टन्स गिव्स द स्टिम्युलेशन, म्हणजे एक सारखा सबस्टन्स तुमच्या इम्युन सिस्टीमला एक स्टिम्युलेशन देतो, ज्याच्यामुळे तुमची इम्युन सिस्टीम स्वतःला हेल करायला भाग पडते. ओके. अँड देर इज सच अ डायल्युशन, इतक्या मायक्रो लेवलला डायल्युशन केलं जातं की ती तुमच्या एनर्जी लेवलला राहून तुम्हाला हेल्प करते. अँड देर आर लॉट ऑफ स्टडीज इन दॅट. म्हणून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही होमिओपॅथी घ्याल, हे नक्कीच विचार करून घ्या ही एका MBBS MD माणसाने आणि त्याच्याही नंतर बराच त्याचा लाईफ लावून रिसर्च करून डिस्कव्हर केलेली पॅथी आहे. Not a placebo, proven science and even advanced science. Hope you enjoyed the information. Bye.